ही जी बातमी आहे ना, ऐकून तुम्हाला खरोखर तळपायाच्या मस्तकात जाईल की साले आपलेच हिंदू दोगले, आपलेच हिंदू इतक्या घाणेरड्या पद्धतीने आपल्या लोकांना फसवतात की आपल्याला त्यातलं काही माहित नाहीये। नागपूर जिल्ह्यातल्या कामठी तालुक्यातल्या त्या पावन गावामध्ये तिथे कत्तल खाण्यासाठी सरकारकडून जमीन देण्यात आली। सरकार कुठलं आहे तुम्ही जरा ऐकून तुमच्या पायाखालची जमीन हादरेल। खरोखर सांगतो, भाजपातली ही काही लोक या जिल्हाधिकाऱ्यांच्या मागे लागून काही तिथल्या मुस्लिमांसाठी त्या पावन गावामध्ये ही जमिनीची सगळी प्रक्रिया त्यांनी पार पाडले। कत्तल खाण्यासाठी ज्या महाराष्ट्रामध्ये अनेक संघटना, अनेक लोक कत्तलखाने उद्ध्वस्त करत सुटलेत, त्या कत्तलखान्यासाठी हे भारतीय जनता पार्टीतली काही लोक त्यांना जागा मिळवून देतात। म्हणजे हे भारतीय जनता पार्टीच्याच काळातले सगळं भूसंपादन झालंय। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे असली लोक बीजेपी आणि या सगळ्या लोकांच्या सगळ्या नावाला काळीमा फासतात। या इथल्या स्थानिक आमदारांवरती, इथल्या स्थानिक जे कोणी भारतीय जनता पार्टीतले यांच्यावर कारवाई करा, बाजूला करा। यांना नाव खराब होतं या हिंदू धर्माचं आणि या सगळ्या गोष्टींचं। या असल्या घाणेरड्या याच्यामुळे कत्तलखान्यासाठी जागा देता तुम्ही, कत्तलखान्यांसाठी, ज्या कत्तलखान्यांसाठी कित्येक लोक आपल्या जीवाचे सगळ्या गोष्टी करून सगळ्या गोष्टींच्या मागे लागले त्या कत्तलखान्यांच्या, आणि त्याच्यासाठी तुम्ही जागा देताय आणि तिथं आंदोलन करणाऱ्या लोकांना हुसकावलं जातं। तिथं आंदोलन करणाऱ्या लोकांना दुय्यम वागणूक दिली जाते। हे भाजपाची जर तुमची असले जर विचार असतील ना, तर भाजपा गाडायला या महाराष्ट्रात वेळ लागणार नाही।